मुंबईतल्या मलबार हिल इथं संरक्षण भिंतीचा भाग कोसळला। आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांकडून पाहणी। तत्काळ सुरक्षा उपाययोजना राबवण्याचे महाजन यांचे यंत्रणांना आदेश। शेतकऱ्यांनो, पेरणीची गडबड करू नका। 65 मिलीमीटर पाऊस झाल्यावरच पेरणी करा। कृषी अधिकाऱ्यांचं शेतकऱ्यांना आवाहन। फलटण तालुक्यात पावसाची दमदार बॅटिंग। गेल्या 2 दिवसात 250 मिलीमीटर पाऊस। फलटण कांबळेश्वर रस्ता पाण्याखाली। वाहतूक ठप्प पडल्यानं गावांचा संपर्कही तुटला। मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। वाऱ्यामुळे सीएसएमटी परिसरात कारवर झाड कोसळलं। लोक थोडक्यात वाचले। भीमाशंकर परिसरातला प्रसिद्ध कोंढवळ धबधबा प्रवाहित। पहिल्यांदाच हा धबधबा मे महिन्यातच झाला प्रवाहित। कांदिवलीमध्ये फेरीवाल्यांचा गंभीर आरोप। भाजपच्या कार्यकर्त्यांनी हप्ता मागितल्याचा आरोप। हप्ता मागितल्याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। जळगाव पालिकेचं 16 व्यापारी मार्केट आज बंद। व्यापारी संकुलातील 2700 गाळेधारकांनी पुकारला बंद। खड्ड्यांमुळे अपघातांचं सत्र सुरूच। उल्हासनगरमध्ये ट्रकचं चाक खड्ड्यात अडकलं। घटनेमुळे परिसरात वाहतुकीचा खोळंबा। विरारमध्ये स्लॅबचं प्लास्टर कोसळलं। प्लास्टर डोक्यावर पडल्यानं महिलेचा जागीच मृत्यू। विरारच्या गोपचरपाडा परिसरातली घटना। जळगावातल्या एरंडोल शहरात तरुणाला मारहाण। मारहाणीमध्ये तरुणाच्या मेंदूला गंभीर दुखापत। अवैध व्यावसायिकांनी मारहाण केल्याचा नातेवाईकांचा आरोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।